नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 19 सोडवणार आहोत. ड्रॉ दी पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो. येथे काही प्रकारची सेंटेन्स दिलेली आहेत. त्या सेंटेन्सप्रमाणे आपणास पेअर्स ऑफ अँगल्स काढायचे आहेत. इफ दॅट इज नॉट पॉसिबल, जर एखाद्या सेंटेन्समध्ये पेअर ऑफ अँगल काढता येत नसतील तर का काढता येत नाहीत त्याचं रिझन पण द्यायचं आहे. सोडूया मित्रांनो. या चॅप्टरमध्ये आपण ॲडजस्टंट अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल आणि लिनियर पेअर ऑफ अँगल ते आता माहिती करून घेऊ. हे सर्व पाहिलेलं आहे. त्या सर्वप्रथम आपण ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे काय हे थोडक्यात माहिती करून घेऊ. ॲडजस्टंट अँगल्स हे आपण पाहिलेलं आहे मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. नंतर आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहिलेले आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्यानंतर आपण सप्लिमेंटरी अँगल्सचा अभ्यास केलेला आहे. सप्लिमेंटरी अँगल्स. आणि आता थोडक्यात आपण लिनियर पेअर अँगल्स म्हणजे काय हे पण माहिती करून घेऊ. ॲडजस्टंट अँगलमध्ये आपणास माहीत आहे आता हे दोन अँगल ॲडजस्टंट अँगल आहेत. कशामुळं? कारण दोघांमध्ये ही साईड एक कॉमन आहे. ए बी सी एम. ॲडजस्टंट अँगलमध्ये कॉमन साईड असते, कॉमन आर्म. साईडला आर्म आहे म्हणू आपण. कॉमन आर्म बी एम आहे. याच्यात कॉमन व्हर्टेक्स आहे बी. कॉमन व्हर्टेक्स तो बी आहे आपला. आणि इंटेरियर म्हणजे पूर्ण मधले इंटेरियर पॉईंट्स याचे सेपरेट आहेत. हे अँगलचे सेपरेट आहेत. इंटेरियर सेपरेट असं जर असेल तर ते अँगल ॲडजस्टंट अँगल असतात. म्हणजे येथे ए एम बी आणि अँगल एम बी सी हे ॲडजस्टंट अँगल आहेत. तसं कॉम्प्लिमेंटरी अँगल्समध्ये आपण पाहिलेलं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगलसाठी दोन अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री असते. समजा हा एक अँगल आहे 30 डिग्रीचा आणि हा 60चा. दोघांचं ॲडिशन जर घेतली 90 होते. म्हणजे हे दोन अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. तर हे वेगळे काढले तरी चालतात. समजा हा अँगल एक 60चा काढू आपण, हा एक 30चा अँगल आणि एक थोडा 60चा काढू. ह्या दोघांची ॲडिशन 90 आहे. येथे पण ह्या दोघांची ॲडिशन 90 आहे. म्हणजे हे कसे झाले कॉम्प्लिमेंटरी. ह्या राईट अँगलमध्येच असायला पाहिजे असं काही नाही, वेगळे असेल तरी चालतात. फक्त कंडिशन एकच आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगलसाठी 90 दोन अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री आली पाहिजे. आता हे झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे सम ऑफ ह्या सर्व कन्सेप्ट आता क्लिअर झाल्या ना, मग हे प्रॉब्लेम सेट सोडवता येईल आपणास. सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 कॉम्प्लिमेंटरी अँगलसाठी. आता सप्लिमेंटरी अँगलसाठी आपण पाहिलेलं आहे. ही लाईनचं मेजरमेंट 180 असते. हा एक अँगल काढला आपण. सपोज हा अँगल आपला 40 आहे तर हा होईल 140. कारण दोघांची ॲडिशन येईल आपली 180. हे दोन अँगल सप्लिमेंटरी अँगल होतील कारण दोघांची ॲडिशन ही 180 आहे, 180 डिग्री आहे. की आता हे लाईनवर आहेत एकाच, पण लाईनच्या वेगळे जरी असेल तरी चालेल. समजा हा अँगल असा एक काढला आपण, हा सेपरेट आहे बाजूला 140चा आणि हा एक वेगळा आहे. तर ह्या दोघांची ॲडिशन वेगवेगळे आहेत, लाईनवर नाहीत. तरी पण हे ॲडिशन 180 असल्यामुळे हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी अँगल आहेत. हे पण अँगल सप्लिमेंटरी आहेत, हा अँगल आणि हा अँगल. तसे ही अँगलची पेअर होईल सप्लिमेंटरी आणि ह्या अँगलची पेअर होईल सप्लिमेंटरी.
येथे कंडिशन फक्त 180 डिग्री असायला पाहिजे. सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180. आता लिनियर पेअर अँगल, त्यामध्ये एका लाईनवर असतात. ही लाईन समजा ABC ने आपण इंडिकेट करू. इथे D पॉईंट घेऊ. आता हे ॲडजेसंट अँगल पण आहेत, सप्लिमेंटरी अँगल पण आहेत. हे याच्यामध्ये कॉमन एक साईड आहे. लिनियर अँगलसाठी कॉमन एक साईड पाहिजे. BD ह्या दोन्ही अँगलची कॉमन साईड आहे आणि उरलेले ज्या दोन साईड आहेत ना ते अपोजिट रे आहेत. BC हा एक रे आहे आणि BA हा एक रे आहे, म्हणजे अपोजिट रे आहेत उरलेल्या दोन साईड्स ह्या. तर असे असेल तर ते असतात लिनियर पेअर अँगल. म्हणजे लिनियर पेअर अँगल हे आपले एक म्हणलं तर ॲडजेसंट अँगल पण होतील. ॲडजेसंट अँगल कारण त्यामध्ये कॉमन साईड आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे आणि इंटेरियर याचे वेगवेगळे आहेत. सप्लिमेंटरी अँगल पण होतील. लिनियर पेअर अँगल हे सप्लिमेंटरी अँगल पण होतील. सप्लिमेंटरी अँगल कशामुळं? कारण दोघांची ॲडिशन ही 180 येते आणि यामध्ये लिनियरसाठी कॉमन साईड आहे, कॉमन साईड BD, कॉमन व्हर्टेक्स B आणि ह्या दोन साईड कशा आहेत? अपोजिट रे आहेत किंवा बाकीच्या दोन साईडमुळं एक लाईन तयार होते. टू साइड्स opposite rays or two sides indicates a single line. हे झाले लिनियर. म्हणजे हे सेपरेट लिहिता येत नाहीत, हे लाईनवरच असतात म्हणून हे लिनियर पेअर आहेत. आता प्रश्न सोडवू आपण. फर्स्ट सेंटेन्स आहे आपलं, कम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. कम्प्लिमेंटरी अँगल आहे. कम्प्लिमेंटरी अँगल आहे म्हणजे दोघांची ॲडिशन 90 यायला पाहिजे असे दोन अँगल काढायचे आहेत. पण दॅट आर नॉट ॲडजसंट, ॲडजसंटसाठी म्हणजे कॉमन साईड नसली पाहिजे. म्हणजे आपण सेपरेट काढले तर काढता येतील आपल्याला. कम्प्लिमेंटरी अँगल काढूया. एक आपण 30 डिग्रीचा काढू अँगल आणि एक काढू 60चा. दोघांची ॲडिशन किती होईल आपली? 90 होईल. चा पॉईंट घेतला आणि या पॉईंटवरून 60चा पॉईंट घेतला आणि हे जर आपण मॅच करून घेतलं तर हा अँगल होईल आपला 60 डिग्रीचा आणि हा होईल 30 डिग्रीचा. हा आहे 60चा, हा आहे 30चा. ABC PQ R कम्प्लिमेंटरी अँगल्स. हे कम्प्लिमेंटरी अँगल झालेले आहेत कारण दोघांची ॲडिशन 90 आहे. दॅट आर नॉट ॲडजसंट. ॲडजसंटसाठी कंडिशन ही आहे, कॉमन साईड पाहिजे. यामध्ये कॉमन साईड नाही आहे, त्यामुळे हे कम्प्लिमेंटरी अँगल आहेत आणि ॲडजसंट पण नाहीत. नेक्स्ट, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. लिनियर पेअरमधले अँगल काढायचे आहेत आपणास, पण सप्लिमेंटरी नसल्या पाहिजे. हे शक्यच नाही आहे कारण हे लिनियर पेअरचे अँगल आहेत आणि लिनियर पेअरचे अँगल हे सप्लिमेंटरी अँगल असतात, तसेच ॲडजसंटही असतात. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर, म्हणजे असे अँगल काढा विच आर नॉट सप्लिमेंटरी, पण सप्लिमेंटरी नसले पाहिजेत कारण दोघांची ॲडिशन 180 नसली पाहिजे याचा अर्थ. असं शक्यच नाही काढणं. आपण आन्सर लिहू. आन्सर, दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज
नॉट पॉसिबल. त्याचं रिझन because the angles in a linear pair are always supplementary angles. लिनियर पेअरचे अँगल हे ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल असतात. त्यामुळे आपणास अँगल्स इन लिनियर पेअर पण सप्लिमेंटरी नसणारे असं काढता येणार नाही. म्हणून दिस इज नॉट पॉसिबल. त्याचं रिझन आपण हे लिहिलं आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे, कम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. कम्प्लिमेंटरी अँगलची पेअर काढायची. डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर, परंतु लिनियर पेअर नसली पाहिजे. काढता येईल. कम्प्लिमेंटरी अँगल फक्त एका लाईनवर घ्यायचे नाहीत, त्यांची ॲडिशन ही आपणास 90 आली पाहिजे. दोन अँगल काढू आपण. एक अँगल घेऊ 40चा आणि एक अँगल घेऊ आपण 50चा. हे दोघांचे ॲडिशन 90 आहे. त्यामुळे हे दोन अँगल आपले कम्प्लिमेंटरी आहेत आणि एका लाईनवर पण नाहीत. म्हणजे या टाईपचे नाहीत, कारण कॉमन साईड नाही त्याच्यामध्ये. किंवा असं विचारू शकतात, सप्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत, पण लिनियर पेअरमधले अँगल नसले पाहिजेत. सप्लिमेंटरीसाठी 180 पाहिजे, 180, पण लिनियर नाही काढायचे. त्यामुळे आपण तसं जर विचारलं तर दोन अँगल वेगळे काढू लागतील आपणास. दोघांचे ॲडिशन फक्त 180 यायला पाहिजे. समजा एक आपण नंतर 100चा अँगल घेतला आणि दुसरा अँगल आपण 80 डिग्रीचा घेतला, 80चा, तर हे दोन अँगल कोणते होतील? सप्लिमेंटरी होतील आणि एका लाईनवर नाहीत. हे नाही विचारलं आपणास, हे विचारलेलं आहे कम्प्लिमेंटरी काढायचं. पण कदाचित असं विचारलं, सप्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे सप्लिमेंटरी काढायचे पण लाईनच्या व्यतिरिक्त काढायचे. दोघांचे ॲडिशन 180 यायला पाहिजे. नेक्स्ट, ॲडजेसंट अँगल्स which आर नॉट इन अ लिनियर पेअर. ॲडजेसंट अँगल म्हणजे अशा प्रकारचे अँगल काढायचे आहेत which आर नॉट इन अ लिनियर पेअर. फक्त लिनियर नसले पाहिजे, एका लाईनमध्ये घ्यायचे नाही. म्हणजे आपणास असे नाही काढायचे, या टाईपचे ॲडजेसंट नाही काढायचे. असे काढले तरी चालेल. आपण एक अँगल काढू आपण. सपोज ABC हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल ॲडजेसंट आहेत, कारण कॉमन साईड आहे एक BM. इथे जशी BM आहे तशी येथे BD कॉमन आहे. दोघांचा व्होल्टेक्स कॉमन आहे आणि इंटेरियर याचा हा आहे आणि या अँगलचा इंटेरियर हा आहे. सेपरेट आहेत. म्हणून हे ॲडजेसंट अँगल आहेत which आर नॉट इन अ लिनियर पेअर. म्हणजे एका लाईनवर पण नाहीत. जर असे काढले असते आपण तर ते एका लाईनवर झाले असते. पण ॲडजेसंट आहेत हे पण एका लाईनवर असले. असे नव्हते काढायचे आपणास, असे काढले, हे ओके. म्हणजे या प्रकारचे अँगल आपण काढू शकतो. हे ॲडजेसंट अँगलची पेअर कोणती होईल? मग अँगल ABD अँड अँगल DBC.
DBC. नेक्स्ट, अँगल्स which are neither complementary nor adjacent. म्हणजे कम्प्लिमेंटरी नसले पाहिजेत, म्हणजे दोघांची ॲडिशन 90 नसली पाहिजे. अँड नॉर ॲडजसंट, ॲडजसंट म्हणजे कॉमन साईड, कॉमन व्हर्टेक्स असं नसलं पाहिजे. तसे अँगल काढायचे आपणास. अँगल which are neither complementary म्हणजे त्यांची ॲडिशन 90 नसली पाहिजे. नॉर ॲडजसंट म्हणजे असे पण नसले पाहिजेत आणि ॲडिशन पण 90 नसली पाहिजे. जर आपण दोन अँगल असे काढले, एक आपण 40चा काढला आणि एक 60चा काढला, तर दोघांची ॲडिशन किती होईल? 100 होईल. दोन अँगल घेऊ आपण इथं. हा अँगल एक 60चा काढू आपण. हा अँगल झाला आपला 60 डिग्रीचा आणि हा अँगल काढू आपण 40चा. हा अँगल झाला आपला 40चा. ओके. ABC PQR. आता अँगल्स which are neither complementary. आता हे दोन अँगल कम्प्लिमेंटरी आहेत का? नाहीत, कारण दोघांची ॲडिशन 100 आहे, 90 नाही आहे. कम्प्लिमेंटरीसाठी 90 ॲडिशन यायला पाहिजे. आणि नॉर ॲडजसंट, ॲडजसंट पण नाहीत. ॲडजसंटसाठी ही कंडिशन आहे, कॉमन साईड पाहिजे, कॉमन व्हर्टेक्स पाहिजे. तर हे काहीच नाही आहे, त्यामुळे हे दोन आपले असे अँगल काढता येतील. हे अँगल ॲडजसंट पण नाहीत आणि कम्प्लिमेंटरी पण नाहीत. नेक्स्ट, तुम्ही मेजरमेंट वेगळं कोणतंही घेऊ शकता. इथं समजा याचं आपण 60 घेतलं, याचं 70 घेतलं, याचं 50 घेतलं तरी चालेल, कारण दोघांची ॲडिशन 90 नसली पाहिजे. फक्त दोघांची ॲडिशन नाही, कोणतेही मेजरमेंट घेतले तरी चालतील. आपण उदाहरणासाठी 40 आणि 60 घेतलं होतं. फक्त 90 दोघांची ॲडिशन येऊ द्यायची नाही. नेक्स्ट, आता हे सेंटेन्स कसं दिलेलं आहे आपणास? अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कम्प्लिमेंटरी. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे या टाईपचे अँगल काढा म्हणतात आपणास. इन अ लिनियर पेअर विच आर कम्प्लिमेंटरी, पण ते कसे पाहिजेत? कम्प्लिमेंटरी पाहिजे. कम्प्लिमेंटरी म्हणजे दोघांची ॲडिशन 90 यायला पाहिजे. असं तर आपण काढू शकत नाही, कारण हे असे जर अँगल काढले तर दोघांची ॲडिशन किती येते? 180 येते, कारण ते सप्लिमेंटरीच अँगल असतात. जर लिनियर अँगल काढले तर ते सप्लिमेंटरी अँगल असतात. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे? कम्प्लिमेंटरी अँगल काढा. तसं शक्य नाही. दिस इज नॉट पॉसिबल. आन्सर आपलं येईल दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. आपण रिझन लिहू शकतो. रिझन काय लिहिणार? अँगल्स इन अ लिनियर पेअर, इन अ लिनियर पेअर ते सप्लिमेंटरी अँगल असतात. आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स. त्याच्यामुळे कम्प्लिमेंटरी अँगल काढताच येणार नाही, कारण ॲडिशन 90 येत नाही, 180 असते. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.